गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला नक्की मोक्षप्राप्ती कशामुळे निर्माण होते, नक्की मोक्ष आहे ना, तो काय केल्यानं मोक्षप्राप्ती मिळत असते, या विषयावर आजचं हे निरूपण होणार आहे। पुढे समर्थांनी सांगितलंच आहे ना, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं। म्हणजे इतकंच ना की ते आपल्याला दिसत नाही, आणि ही मोक्षप्राप्ती आहे ना याच गुणांनी मिळत असते। जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद निर्माण करत असतो। आता इथे बरेच माऊली असतील, त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की नक्की मोक्षप्राप्ती भक्तिमार्गामध्ये मिळते हे आम्ही ऐकलेलं होतं, पण जर दुसऱ्याच्या आनंदामध्ये मोक्षप्राप्ती मिळत असेल तर मग भक्तिमार्ग करून काही फायदा आहे का? बघा, समर्थांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे। जेव्हा मनुष्य आहे ना भक्तिमार्ग का करतो बरं? जेव्हा या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला कळेल ना, तेव्हा तुमचं जीवन सार्थकी लागेल। म्हणजे काय? म्हणजे आपल्या मनावर ताबा मिळावा, आपलं मन स्थिर व्हावं, आपलं मन निर्मळ व्हावं, आपलं मन एकचित्त व्हावं, म्हणून आपण भक्तिमार्ग करत असतो। म्हणजे या परमेश्वराचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये निर्माण व्हावं, म्हणून आपण भक्तिमार्गामध्ये गोडी लावतो ना, भक्तिमार्ग करतो ना। पण जर तुमचं हा स्वभाव असेल की तुम्ही दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्हाला आनंद मिळत असेल, जर दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्हाला सुख मिळत असेल, मग तुम्ही देवच आहात ना, देवाचेच रूप आहात ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, काही माणसं असतात भक्तिमार्ग करत नाहीत, म्हणजे परमेश्वराच्या एवढी जवळसुद्धा नसतात, पण त्यांचे कर्म असतात ना एवढे श्रेष्ठ आणि सुंदर असतात की आपण कधीकधी म्हणतो हा कोणत्याही भक्तिमार्गामध्ये नाही, पण याचा कोणालाच त्रास नाही, स्वतःचं जीवन जगतो, किती सुंदर जीवन जगतो। मग आपण मात्र भक्तिमार्गामध्ये असून सुद्धा तसं जीवन जगत नाही, याचा अर्थ काय होतो बरं? तो मनुष्य असतो ना, तो मनुष्य मनामध्ये भगवंताचं चिंतन करत असतो, आणि आपण काय करतो बरं? आपण इतरांना दाखवण्यासाठी आपण हा भक्तिमार्ग करत असतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या मनातला भक्तिमार्ग आहे ना, हाच सर्वात मोठा भक्तिमार्ग आहे, आणि याच मार्गानं मोक्षप्राप्ती मिळत असते। आपण या संसारामध्ये हे जीवन जगतो, या संसारामध्ये अनेक वाईट, दुःख, सुख या सर्व गोष्टी आपण भोगतो, पण जो मनुष्य दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो त्याची भक्ती असते ना, तिथेच घडली जाते, आणि परमेश्वराला सुद्धा तेच आवडतं। तुमच्या किती ग्रंथ पाठ आहेत, तुमच्या किती वेदपाठ आहेत, याचा काहीच उपयोग नाही। कारण का? कारण आपण चांगदेवाला सुद्धा पाहिलं, एवढा वेदांवर साम्राज्य त्यांचं होतं, सर्व काही त्यांच्या तोंडपाठ होतं, पण तरीसुद्धा छोट्याशा मुक्ताबाईनं त्यांना शिकवलं ना की खरा मनुष्य कोण असतो बरं? खरा मनुष्य तोच असतो, दुसऱ्याचं दुःख त्याला समजलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करायला पाहिजे। म्हणजे आपण जर भक्तीचा धिंडवडा उडवला, आपण किती मोठे आहोत, आपण जर मोठमोठे असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला लागलो, वेगवेगळ्या प्रकारच्या भूषणे करायला लागलो,
वेशभूषा करायला लागलो, मोठा गंध लावायला लागलो, म्हणजे आपण भक्त झालो का? म्हणजे आपण देवाचे लाल झालो का? असं कधीच होत नाही. खरी भक्ती आहे ना, ती अंतःकरणातून असावी लागते. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, भगवंत कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. कारण का? कारण आयुष्यात प्रत्येक वळणावर आपले विचार असू द्या, आपले व्यवहार असू द्या, आपले कर्तव्य असू द्या, आपले कर्मच आपले नशीब लिहितात ना. म्हणजे जसे तुम्ही कर्म कराल तसे नशीब फिरत जातात. जर तुम्ही वाईट कर्म केले ना, तर येणारा पुढचा काळ आहे तो सुद्धा खडतर जाणार आहे. म्हणून आपण कर्म कसं करावं ना, ते प्रत्येकानं ठरवून घ्यावं. नाहीतर पुढचा काळ एवढा भयंकर येणार आहे, तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. कधीकधी आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन घ्यायचो, पण हे देवाचं दर्शन घेताना समजत नव्हतं की आपण देवाच्याच खांद्यावर बसलेलो असायचो. म्हणजे काय? आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, मनुष्य खरा देव आहे ना, ते आपले आईवडील आहेत. आणि आईवडिलांना मनुष्य विसरलेलाच आहे ना. या क्षणिक सुखासाठी हा मनुष्य आपल्या स्वतःच्या आईवडिलांना सुख देत नाही, आपल्या स्वतःच्या आईवडिलांना फक्त दुःख देण्याचं कार्य करतो. जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आईवडिलांच्या खांद्यावर बसायचो. बघा किती मज्जा यायची. पण आता आपल्याला कळतं ना. कारण का? कारण आपण भक्तिमार्गामध्ये आहोत, समर्थांच्या विचारांमध्ये आहोत. आपल्याला कळून चुकलं आहे की खरे देव स्वरूप आहेत ना, ते आपल्या आईवडील आहेत. पण आपण त्यांना कोणत्या काळाच्या पडद्याआड टाकलेलं होतं. पण आता ज्यांना समजतं ना, ते आईवडिलांची एवढी सेवा करतात ना. कारण खरे माता पिता आहेत ना, खरा भगवंत आहे तो माझ्याच आईबापामध्ये आहे ना, हे आपण विसरता कामा नये. जर आपण भक्तिमार्ग करूनसुद्धा आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत नसू ना, तर तुम्हाला कधीच स्वर्गप्राप्ती होणार नाही, तर तुम्हाला कधीच मोक्ष मिळणार नाही. कारण आपले आईवडील आहेत ना, तेच खरे भगवंत आहेत. म्हणून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमचे आईवडील जर सोडले ना, तर या जगामध्ये भगवंताशिवाय या विश्वासू प्राप्त कोणीच नाही. पहिल्या आईवडील आणि दुसरा आहे भगवंत. या दोन व्यक्तींवर ज्याचा विश्वास आहे ना, तो कधीच हरू शकणार नाही. पण जेव्हा आपण आईवडिलांचा विश्वास उडून जातो ना, तेव्हा भगवंतावर सुद्धा विश्वास राहत नाही. म्हणून या दोन व्यक्तींचा विश्वास संपादन करा. या दोन व्यक्तींना वाईट वाटेल असं कोणतंच कार्य करू नका. तुमचं जीवनाचं भलंच होऊन जाईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये इतकं पण भावनिक होऊन जाऊ नका की स्वतःला तुम्ही स्वतः दुखवायला सुरुवात कराल. पण आयुष्यात इतकं कठोरसुद्धा होऊ नका की दुसऱ्यांच्या मनाला तुम्ही दुखवायला लागाल. म्हणजे काय? म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला समतोल साधायचा आहे. आणि हा समतोल प्राप्त कधी होतो बरं? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये नित्यनेमाने उपासना करतो, नित्यनेमाने श्रवण करतो. आता या सोशल मीडियाद्वारे एक गोष्ट चांगली झालेली आहे की आपल्याला रोज श्रवण करायला मिळतं. बघा, तुमच्या लक्षात आलेलं नसेल, जो रोज श्रवण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख जरी असेल ना, तर एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. कारण हे समर्थांचे विचार आहेत ना, मनाला एवढे हळूवार आनंद देऊन जातात ना. तुमच्या जीवनामध्ये जरी दुःख असेल तरी त्या दुःखांना कमी करण्याची चालना हे विचार देत असतात. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी संकट आली ना, तरी त्या संकटांना घाबरू नका. तुमच्या मनामध्ये ही सद्गुरू कृपा नक्कीच होणार आहे. आणि पण नामस्मरण कधीच कमी करू नका. कारण हे नामस्मरण आहे ना, ते तुम्हाला वाचवणार आहे. या जगामध्ये जेवढं सुख आहे ना, ते सुख तुम्हाला मिळणार आहे. पण खचून जाऊ नका. कारण खचून जर गेलात ना,
तर तुम्ही भक्तिमार्गसुद्धा करणार नाही आणि भगवंताचं नामस्मरणसुद्धा करणार नाही. कारण हा मनुष्य प्राणी आहे ना, भगवंताने जेव्हा निर्माण केला, या मनुष्य प्राण्याच्या दोन बाजू आहेत. एक सुख आहे आणि एक दुःख आहे. या दोन्ही बाजू आहेत ना, कधी तुम्हाला दुःखसुद्धा येणार आहे, कधी तुम्हाला सुखसुद्धा येणार आहे. आता काही माऊली आहेत, त्यांच्या जीवनामध्ये खूप कर्जाचा सुद्धा बोजा आहे, म्हणजे पैशाची त्यांना खूप अडचण आहे. तरीसुद्धा हे समर्थ विचार ज्याने अंगीकारले ना, त्याच्या जीवनाचं सार्थक नक्कीच होतं. एक ना एक दिवस असा दिवस येईल ना, तो दिवस तुमचा भाग्याचा ठरणार आहे आणि एक ना एक दिवस तुमचे सर्व प्रश्न मिटून जातील. आणि तेव्हा ही समर्थ कृपा जेव्हा होते ना, तेव्हा कितीही बंधनं असली, कितीही दुःख असले, तरीही मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदच निर्माण होतो. म्हणून जितकं समाधानी राहता येईल ना, तितका आनंदी राहायचा प्रयत्न करा. कारण हा आनंद आणि समाधान आहे ना, या सद्गुरू भक्तीमध्येच मिळतो, या नामस्मरणामध्येच मिळतो. आपण पाहिला असेल, पाण्याचा एक थेंब जर चिखलात पडला ना, तर तो संपून जातो. हातावर पडला तर तो चमकून जातो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. पण तोच थेंब असतो, फरक फक्त सोबतीचा असतो. जशी तुम्हाला सोबती घडेल ना, जशी तुम्हाला संगती असेल, तसंच तुमचं जीवन घडत जातं ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला जर साथ दिली नाही ना, तरी रडत बसू नका, तर संकटाच्या छाताडावर पाय द्या. आपलं अस्तित्व नव्यानं निर्माण करायला हवं. आणि हे निर्माण करण्याचं काम आहे ना, ते कोण करत असतं बरं? निर्माण करण्याचं काम मौन करतं. मौन म्हणजे उपासना. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू ना, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली जातील. आपण पाहतो तो की मनुष्यानं काय केल्यानं मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. तर आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावात एक सावकार आणि त्याची पत्नी, म्हणजे आपली 5 मुलं आणि एकुलती एक मुलीसोबत राहत होते. हे कुटुंब अतिशय धार्मिक होते, अतिशय श्रद्धाळू होतं. सावकार आणि त्याची पत्नी नित्य नेमानं व्रत वैकल्य उपवास करायची, दानधर्मामध्ये मग्न असायचे आणि पितरांसाठी ते नियमित श्राद्धसुद्धा करत असत. आणि वस्त्रदान अन्नदान करून त्यांना संतोष मिळत असे. गायदानासारखी पुण्यसुद्धा त्यांनी केलेली होती. म्हणजे कार्तिक स्थानामध्ये जोडीनं स्नान करून या सर्व 24 एकादशीचं व्रत आणि त्याचं उद्यापन पार पाडलेलं होतं. म्हणजे पुरुषोत्तम महिन्यातही त्यांनी स्नानव्रत उद्यापन केलं. त्यांच्या कुटुंबातील वेळ हसत खेळत मजेत जात होता. वर्ष लोटली आणि मुळं मोठी झाली आणि आता लग्नाची वेळ आली. त्याने धूमधडाक्यामध्ये सगळ्या मुलांची लग्न लावून दिली. आता मुलांच्या संसारामध्ये वेळ खूप आनंदामध्ये जात होता. आणि सावकार आणि त्याच्या बायकोनं विचार केला की आता सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत, तर आता 4 धाम यात्रा केली पाहिजे. त्यांनी मुलं सुना यांना घराची जबाबदारी सोपवली आणि 4 धाम यात्रेसाठी निघाले. 4 धाम यात्रा पूर्ण करून परतल्यावर त्यांनी संपूर्ण गावाला जेवण घातलं, सगळ्या नातेवाईकांना भोजन घातलं आणि 11 पंडितांना भोजनास बोलावून त्यांना मोठी दक्षिणासुद्धा दिली. नातेवाईकांना देणं घेणं केलं आणि सगळे आनंदात निघून जातात. दिवस जात होते, काळ पुढे सरकत होता. एके दिवशी सावकारीण आपल्या नवऱ्याला म्हणाली, स्वामी, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. सावकारानं हसत विचारलं, भाग्यवान, काय झालं, सांग ना. सावकारीण गंभीर होत म्हणाली, गेल्या काही दिवसापासून माझं मन खूप विचलित आहे. सतत असं वाटत असतं की काहीतरी वाईट होणार आहे. स्वप्नात मला आपली राधा डोंगरावर उभी राहून हसताना दिसते, तर कधी तिला स्मशानामध्ये मोकळे केस सोडून मला रडताना पाहते. मनाला हुरहुर लागलेली आहे. माझं काळीज असं सांगतंय ना की काहीतरी भयंकर घडणार आहे. मला त्याचा धसका लागलेला आहे.
कदाचित हे फक्त माझ्या मनाचे खेळ असावेत, पण मनाला शांतता लाभत नाही. माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत आहेत. सावकारानं तिचं सांत्वन केलं. तिला सांगितलं, स्वप्नाला खरं मानून का दुःखी होत आहेस? पण जर तुला इतकं अस्वस्थ वाटतंय ना, तर आपण आपल्या राधाला काही दिवसासाठी आपल्या घरी बोलवूया. त्यांच्या मुलीचं नाव राधा होतं. सावकार पुढे म्हणाला, असं केल्यानं तुझं मनसुद्धा लागेल. आणि सावकारीन हळूच म्हणाली, स्वामी, मुली त्यांच्या सासरी शोभतात. शेवटी त्यांचं घर ते सासरच असतं ना. आता तिचे सासू सासरेच तिच्या आईवडील आहेत आणि त्यांची सेवा तिने करायला हवी. सावकारानं मग विचारलं, ठीक आहे, तुला काय हवं आहे ना? सावकारीन म्हणाली, स्वामी, या वेळेला काही भरोसा नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. मला वाटतं की तुम्ही आपल्या संपत्तीची आणि मालमत्तेची वाटणी मुलांमध्ये योग्य प्रकारे करून टाका. म्हणजे आपण सुद्धा मोकळे होऊन जाऊ आणि आपल्या संपत्तीतला एक हिस्सा राधाला सुद्धा द्या. सावकार म्हणाला, ठीक आहे, मी उद्याच वकील साहेबांना बोलावून संपत्तीची वाटणी करतो. मग सावकारानं आपली संपत्ती आणि मालमत्तेची व्यवस्थित वाटणी केली. त्यानं आपल्या मुलांना आणि सुनांना सांगितलं, या घरातील हवेली आणि संपत्तीतला एक हिस्सा आहे ना, तुमच्या बहिणीच्या नावावर केलेला आहे. आमच्या मृत्यूनंतर एक हिस्सा तुमच्या बहिणीला द्या. त्यावेळी सगळ्या मुलांनी आणि सुनांनी मान हलवली, पण मनात वेगवेगळे विचार दाटून आले. दिवस जात राहिले. एक सकाळी धक्कादायक बातमी आली की राधाच्या नवऱ्याचं निधन झालं आहे आणि सावकार दाम्पत्याच्या जीवनामध्ये खूप मोठा दुःखाचा पहाड कोसळला. 12 दिवसानंतर राधाच्या सासू सासऱ्यांनी तिला कळंकित ठरवून घराबाहेर काढून टाकलं आणि राधा रडत रडत आपल्या माहेरी परतली आणि आईबाबांसोबत आणि दादा वहिनींसोबत राहू लागली. जोपर्यंत आई वडील जिवंत होते ना, तोपर्यंत दादा वहिनींनी राधाची मनापासून काळजी घेतली. पण त्यांचंही निधन झालं आणि काळांतरानं सर्वजण आपापल्या वाटणीसह वेगळे राहू लागले. राधा आता आपल्याला मिळालेल्या घरात एकटी राहू लागली होती. राधा खूप धार्मिक होती. आईवडिलांच्या संस्कारांनी ती अगदी त्यांच्यावर गेलेली होती. तिनं मनाशी ठरवलं होतं की एका ब्राह्मणाला जेवण घातल्याशिवाय ती अन्न ग्रहण करणार नाही. तिच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावनसुद्धा होतं. गोट्यामध्ये एक गाय होती जिची ती मनोभावे सेवा करायची. दररोज तुळशीला पाणी घालायची, तुळशीसोबत दिवासुद्धा लावायची आणि गायीला चारा पाणी देत तिचा सांभाळ ती करत होती. राधा अत्यंत श्रद्धेनं आपलं जीवन घालवत होती. जणू परमेश्वराच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवून ती एक दिवशी त्याच्या दारात जाऊन उभी राहणार होती. कार्तिक महिन्यामध्ये राधा नित्य नेमानं स्नान करून ते व्रत करायची. दररोज प्रभातकाळी भगवान सूर्याला जळ अर्पण करायची. तिचं एक व्रत होतं, जेव्हापर्यंत एका ब्राह्मणाला जेवण घालणार नाही तोपर्यंत स्वतः भोजनसुद्धा करायची नाही. एके दिवशी पावसाळ्याचे दिवस होते आणि तिला कोणताही ब्राह्मण भेटू शकला नाही. 4-5 दिवस उपाशी राहणं तिला भाग पडलं. या सगळ्यात राधाचं मन देवावर अखंड विश्वासाने टिकलेलं होतं. तिची ही भक्ती पाहून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वतः चकवा चकवीचं रूप धारण करून तिच्या अंगणामध्ये येतात. राधा त्यांना पाहून आनंदित झाली. ती तातडीनं घरात गेली आणि चकवा चकवीसाठी धान्य आणून अंगणामध्ये पसरलं. आता चकवा चकवी म्हणजे हा पक्ष्याचा प्रकार आहे, म्हणजे तुम्ही चिमणीसुद्धा समजू शकता. पण त्या चकवा चकवीनं दाण्यांना हात लावला नाही. ते पाहून राधा चिंताग्रस्त झाली. तेव्हा चकवा चकवी मनुष्यवाणीने बोलले, आम्ही मानस सरोवरच्या हंस आहोत, आम्ही फक्त खरे मोती खातो. राधा अत्यंत समजदार होती आणि राधा धावतच गावातल्या सोनाराकडे जाते
आणि आपल्या जमिनीचे कागद गहाण ठेवून खरे मोती आणते. अंगणात ते मोती पसरते आणि चकवा चकवी त्यांचा आहार करून उडून जातात. त्या 5 दिवसापासून उपाशी असलेल्या राधानं शेवटी भोजन बनवलं आणि ते स्वतःने खाऊन टाकलं. रात्री भोजन केल्यानंतर ती खरकटे भांडी धुण्यासाठी अंगणामध्ये जाते. तर तिला अंगणामध्ये 2 सुंदर मोती दिसतात. ते एवढे चमकत होते ना, राधा त्या मोती पाहून दिपूनच जाते. राधानं 1 मोती तुळशी वृंदावनात आणि 1 मोती गायीच्या गोठ्यामध्ये ठेवला. सकाळी जेव्हा ती उठली ना, तेव्हा तिने पाहिलं की तिच्या तुळशी वृंदावनामध्ये खरे मोती चमकत होते. आनंदाने तिचं हृदय भरून आलं. गायीच्या गोठ्यामध्ये गेल्यावर तिला असं दिसलं की तिच्या गायीचं शिंग सोन्यानं बनलेलं आहे. आणि आता तिच्या आनंदाचा ठिकाणच नव्हता. तिनं सोनाराकडून घेतलेले मोती परत केले आणि आपल्या जमिनीचे कागद सोडवून सुखाने घरी परतली. काही दिवसानंतर राधाच्या भावांना आणि वहिनींना हे सगळं समजलं की त्यांना लोभाचा मोह झाला आणि ते राधाच्या अंगणातलं तुळशी वृंदावन उचलून नेऊ लागले. पण इतकं जड झालं होतं की ते हलवूसुद्धा शकत नव्हते. जेव्हा त्यांनी मोती तोडण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा ते मोती कोळशामध्ये बदलू लागले. मग ते गायीला नेण्याचा प्रयत्न करतात, पण गायीने त्यांना आपल्या शिंगांनी आणि पायांनी जोरदार लाथा मारल्या. या घटनेमुळं त्यांना राधावर जळण निर्माण झाली. म्हणजे लोभाने भरून त्यांनी आपल्या बहिणीचीच तक्रार राजाकडे केली. राजाच्या या सत्तेच्या बळावर तो तुळशी वृंदावन आणि गायीला घेऊन जाऊ लागला. पण अचानक त्याने हात तुळशी वृंदावनाला चिकटून राहिले. एका पंडिताने त्याला सांगितलं, हे राजन, लहान तोंडी मोठा घास घेत आहे. तुम्ही हे तुळशी वृंदावन आईना गायीला घेऊन जाऊ नये, कारण हे सर्व राधाच्या भक्तीचं फळ आहे. जर तुम्हाला तुमचे हात मोकळे करायचे असतील ना, तर तुम्ही राधाची माफी मागायला हवी. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यानं राधाकडे माफी मागितली आणि तिला पुष्कळ धन दिलं. वेळ अशीच जात होती. काही दिवसानंतर राधा आजारी पडते. तेव्हा तिनं आपली प्रिय गाय एका ब्राह्मणाला दान दिली. तिची तब्येत दिवसेंदिवस अधिकच खालावत होती आणि अखेर तिचा मृत्यू तिच्या समोर येऊन उभा राहिला. राधाला शांतपणे पाहून मृत्यू झाला. राधाच्या मृत्यूची बातमी तिच्या भावांपर्यंत पोचली. तिचे भाऊ तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी तिला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात आणि राधा अत्यंत पवित्र होती. तिचा आत्मा इतका निर्मळ होता ना की गायीच्या दानामुळं ती क्षणातच वैतरणा नदी पार करू शकली. तिच्या वस्त्रदानामुळं तिला कुठलीही गरमी जाणवली नाही. म्हणजे बघा, आता आपण गरुड पुराणामध्ये आलेलो आहोत. आपण पाहत आहोत ना की नक्की कोणत्या मनुष्याला मोक्ष प्राप्त मिळतो. या राधानं सर्व पुण्य केलं होतं. परमेश्वराची तर भक्ती नक्कीच केली होती, पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखसुद्धा मांडलं होतं. म्हणून जेव्हा आपण गरुड पुराण जर वाचायला लागलो ना, तर त्या गरुड पुराणामध्ये जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो ना, तेव्हा एक वैतरणा नदी लागते आणि हा मनुष्य त्या वैतरणी नदी पार करायला जातो. तेव्हा अनेक संकट निर्माण होतात. पण ही जी मुलगी होती ना, तिने क्षणात वैतरणा नदी पार करू शकली. तिच्या वस्त्रदानानं तिला कुठलीही गरमी जाणवली नाही आणि अन्नदानामुळं ती भुकेपासून मुक्त राहिली. तिने केलेल्या या सत्कर्मामुळं यम मार्गाचा कठीण रस्ता तिच्यासाठी अत्यंत सोपा झाला होता. तिच्या आत्म्याला कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागला नाही आणि ती अखेर धर्मराजाच्या दरबारी पोचली. समर्थांनी सांगितलेलं आहे, ती राधा धर्मराजाच्या समोर उभी राहिली. तेव्हा यमदूतांनी धर्मराजाला सांगितलं, हे धर्मराज, आम्ही हिला घेऊन आलो आहोत, कृपया पुढील आज्ञा द्यावी. तेव्हा धर्मराजानं चित्रगुप्ताला आदेश दिला, हे चित्रगुप्त, हिच्या कर्माचा लेखाजोखा वाचा. चित्रगुप्ताने लेखाजोखा वाचून सांगितलं,
हे धर्मराज, राधानं आपल्या जीवनकाळामध्ये खूप दानपुण्य केलेलं आहे. तिनं गाईचं दान दिलं आहे आणि रोज ब्राह्मणाला भोजन घातल्यानंतरच ती स्वतः भोजन करते. हिने अनेक व्रत केलेले आहेत, अनेक उपवाससुद्धा पाळलेले आहेत. तिच्या सर्व सत्कर्मांचं पुण्य संचित येते आहे. पण तिनं तुमच्या नावानं ना कधी व्रत केलं ना तुमच्या नावानं दान पुण्य केले आहे. या ऐकल्यावर धर्मराज राधाला म्हणाले, तू भाग्यवान नक्कीच आहेस. तुझ्या जीवनात केलेले व्रत, उपवास आणि दानामुळं तुझं पुण्य संचित मोठं आहे. पण तू माझ्या नावानं कोणतंही व्रत किंवा दान केलं नाहीस, त्यामुळं तुला स्वर्गात स्थान मिळणार नाही. राधा धर्मराजाला विनंती करू लागली, हे धर्मराज, मला तुमच्या व्रताचं ज्ञानच नव्हतं, म्हणून मी तुमच्या नावाचं ना व्रत केलं ना दान पुण्य केलं. राधा त्यांना म्हणू लागली, कृपया मला सांगा, हे व्रत कधी आणि कसं करतात आणि त्याची काय विधी आहे. धर्मराज म्हणाले, माझं हे व्रत आहे ना मकर संक्रांतीपासून सुरू होतं. काही लोक हे व्रत आहे ना 6 महिने, काही वर्षभर, तर काही 11 किंवा 12 दिवसापर्यंत, 21 दिवसापर्यंत करतात. काही लोक ते फक्त 7 दिवससुद्धा करतात. आणि या व्रताच्या काळामध्ये तुपाचा दिवा लावून हातामध्ये तांदूळ घेऊन ही कथा ऐकली जाते आणि शेवटी या व्रताचं उद्यापन केलं जातं. उद्यापन विधीमध्ये एक बांबूची टोपली घेतात, त्यात 1.25 शेर ज्वारी, 1.25 शेर मोती आणि 1.25 शेर वजनाच्या चांदीचे नाव, सोने आणि चांदीची मूर्ती, कपड्यांचा तुकडा, एक जोडी कपडे आणि शक्य नसल्यास माझी साधारण मूर्ती ठेवतात. हे सर्व योग्य ब्राह्मणाला दान दिलं जातं आणि नैवेद्य तयार करून त्याचे 4 भाग करतात. एक भाग लहान मुलाला, दुसरा भाग गायीच्या गवळ्याला, तिसरा भाग कुटुंबाच्या सदस्यांना देतात आणि शेवटचा भाग प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करतात. राधा म्हणाली, हे धर्मराज, मी तुमचं व्रत नक्कीच करेल आणि उद्यापनसुद्धा करून तुमच्या नावानं दान करेल. कृपया मला 7 दिवसासाठी पुन्हा धर्तीवर पाठवा. धर्मराजानं तात्काळ राधाच्या आत्म्याला तिच्या शरीरात परत पाठवलं आणि त्यावेळी तिचे भाऊ स्मशानभूमीत तिचा अंतिम संस्कार करण्याच्या तयारीत होते. अचानक तिच्या शरीरात हालचाल दिसू लागली. हे पाहून लोक घाबरून पळू लागले. राधा म्हणाली, पळू नका, मी तुमचीच बहीण आहे. मला धर्मराजानं 7 दिवसासाठी धर्तीवर परत पाठवलेलं आहे. मी आता धर्मराजाची कथा ऐकून व्रत करणार आहे. तिचे भाऊ तिला आनंदाने घरी घेऊन गेले. परंतु राधा म्हणाली, मी माझ्या घरीच राहणार. घरी आल्यावर तिने ब्राह्मणाकडून धर्मराजाची कथा ऐकली आणि व्रत सुरू केलं. 7व्या दिवशी तिने व्रताचं उद्यापन केलं. उद्यापन झाल्यावर त्याच रात्री 4 वाजता तिचा मृत्यू झाला आणि यावेळी तिला स्वर्गात नेण्यासाठी विमान आलं आणि घरात दिवे जळू लागले. अंगणात मोती विखुरले गेले आणि सकाळी तिचं भाऊ आणि वहिनी झोपेतून उठले तेव्हा हे सर्व पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. या प्रकारे या धर्मराजाच्या व्रताच्या महिम्यामुळं आणि दान पुण्याच्या प्रतापानं राधाला स्वर्गात स्थान मिळालं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याने भक्ती कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. पण जर आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण केलं, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद निर्माण करत असाल ना, तर तीच खरी भक्ती आहे आणि तीच भक्ती माझ्या भगवंताला आवडते. पण आपण मात्र या भक्तीचे वेगवेगळ्या विषयांतरामध्ये आपण निर्माण केलेले आहेत. आपण म्हणत असतो, हा पंथ तो पंथ, ती भक्ती श्रेष्ठ, ही भक्ती कमकुवत, अशा गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कोणतीही भक्ती केली तरी चालेल, पण त्या भक्तीमुळं तुमच्या मनाला समाधान मिळालं पाहिजे. आणि तुमच्या जेव्हा मनाला समाधान मिळेल ना, तेव्हा तुमचं मन दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखसुद्धा निर्माण करेल
पण आपलंच मन पवित्र नसेल तर आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करू का? म्हणून अगोदर आपलं मन पवित्र करा. आणि हे मन पवित्र होईल कुठे? हे मन पवित्र होईल समर्थांच्या विचारांमध्ये. म्हणजे वेगळी काही भक्ती करायची गरज आहे का? जरी तुमच्यामुळं दुसऱ्याच्या जीवनात सुख निर्माण होत असेल ना, तर हीच खरी भक्ती आहे. आणि हीच खरी भक्ती भगवंताला आवडते. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, तर माझं मन पवित्र असेल, माझं मन एवढं संस्कारी असेल, तर मी भगवंताची भक्ती का केली पाहिजे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाचं मन आहे ना ते पवित्रच असतं, पण आपण आपल्या संगतीमुळं, आपण आपल्या काही दुर्गुणामुळं ते मन घाण विचारांनी भरून टाकतो. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये हे श्रवण घडतं ना, जेव्हा आपल्या जीवनामध्ये ही उपासना निर्माण होते, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायला सुरुवात करतो ना, तेव्हा माणसाच्या या जीवनामध्ये, माणसाच्या या अंतरात्म्यामध्ये एक अद्भुत शक्ती निर्माण होत असते. आणि ही अद्भुत शक्ती असते ना, वाईट गुणांना कधीच थारा देत नाही. तुमचं मनसुद्धा सुंदर होईल आणि तुमची विचार करण्याची चालनासुद्धा वाढेल. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करणं प्रत्येक मनुष्याचं कार्यच आहे, प्रत्येक मनुष्याचं कामच आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठा, उपासना करा आणि स्वतःचं जीवन सार्थक करा. जय जय रघुवीर समर्थ.